नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक पांडकर आणि चॅनल आपला आत्ता नवीनच आहे. पण चॅनल नवीन जरी असलं तरी इथं गप्पा खूप मोठ्या होणार आहेत आणि सगळ्या नॉलेजेबल गप्पा होणार आहेत. सगळ्या नॉलेज विषय असणार आहेत, फायनान्स रिलेटेड आणि बाकीच्याही सर्व गोष्टी होणार आहेत. तर मित्रांनो, असं सांगायचं होतं, की खरी श्रीमंती म्हणजे नक्की काय? म्हणजे खरी श्रीमंती आपल्याला कशाला म्हणता येईल? तर एक किस्सा सांगतो माझ्या आयुष्यात झालेला. म्हणजे एकदम रिअल किस्सा आहे. ह्या किस्स्यावरनं मला असं वाटलं, की लोकांपर्यंत फायनान्शियल नॉलेज हे गेलं पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे, की पैसे कुठं खर्च करावे आणि कुठं नाही आणि कसे लोकांचे पैसे नाही का योग्य मार्गी लागतील आणि लोकं कसे इन्व्हेस्ट करतील पैसे. तर तुम्हाला किस्सा असा सांगायचा होता, की आमचे एक फॅमिलीमध्ये एक डॉक्टर आहेत. म्हणजे आमचे रिलेटिव्हज आहेत ते. तर असं सांगायचं होतं, की ते आमच्या गावावरून चालले होते आणि गावावरून चालता ते मला भेटले जाता आणि भेटले ते आणि मला अशाच आमच्या अर्धा तास गप्पा चालल्या इकडच्या तिकडच्या आणि नुकतीच त्यांनी एक ती गाडी घेतली होती. Mercedes कार घेतली होती आणि मग त्यांना मी काँग्रॅच्युलेशन्स केलं गाडी घेतल्याबद्दल. मग परत अशा 5-10 मिनिटं इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या आणि मग गप्पा चालू असताना मला ते बोलले, की म्हटले, "अरे माझ्यावरती 7-8 कोटी रुपयाचं कर्ज आहे." मग मी शॉक झालो, की एवढे मोठा माणूस, Mercedes गाडी वगैरे आणि 8-10 7-8 लाख रुपयाचं कर्ज आणि मग त्यांनी मला सांगितलं, की हे कसं आहे, की डॉक्टर असल्यामुळं दाखवायला लागतंय आपल्याला. की एक स्टेटस दाखवायला लागतो. एक स्टेटस सिम्बॉल होतो आपला. कार म्हणजे किंवा आपण महागड्या गोष्टी वापरतो. iPhone वापरतो. महागडे दुसरे मोबाईल्स असतील Samsungचे, अल्ट्रा सीरीज असेल, फोल्ड वगैरे. ते काय होतं एक प्रेस्टिजचा विषय होतो. मग ते मला बोलले, की "मी जातो" बोलले, "आता मला वेळ नाही आहे. मला परत हॉस्पिटलमध्ये जायचं आहे." मग मी त्यांना आग्रह केला, "सर थोडा वेळ बसा, नंतर जावा." नाही, ते बोलले, की "असं नाही आहे." म्हटले, की "काय होतंय, हे लोनमुळं मला इतकं पळावं लागतंय आणि इतकं काम करावं लागतंय, की हप्ता येतो दर महिन्याला EMI ते फेडावा लागतो टाईम टू टाईम आणि खूप टेन्शन आलंय म्हटले ह्या हप्त्यांमुळं, लोनमुळं आणि एक आपण जे स्टेटस सिम्बॉल क्रिएट केले लोकांपुढं, त्याच्यामुळं खूप काम करावं लागतं. झोप येत नाही म्हटले रात्र कधी-कधी आणि त्यांचं काय झालंय, त्यांना वय त्यांचं असेल 55 टू 50 मध्ये एज असेल, 50 टू 55 मध्ये. एवढ्या वयात त्यांना बीपीचा त्रास चालू झाला आहे आणि शुगरचा त्रास चालू झाला आहे. का? तर फक्त या टेन्शनमुळं, की लोकांना आपण जे दाखवतोय, ह्या टेन्शनमुळं. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी आपण इतक्या आपल्या खर्च करून ठेवला आहे, की ते आता नकोसं झालं आहे त्यांना ते. आणि खूप धावपळ चालू असते त्यांची पळापळ. म्हणून एक काय शिकलो आपण मित्रांनो यातनं, की खरं सांगतो एक लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका. पहिली गोष्ट म्हणजे. जे आपलं चाललंय ते बरं चाललंय. आणि ते अजून एक मला बोलता मिळाले. म्हटले, "अरे तुमच्याकडं होऊन असं वाटतं, की तुम्ही खरंच सुखी आहेत." म्हटले, "तुमच्याकडं खूप वेळ आहे आणि तुम्ही तिथं जायचं जाऊ शकता. जसा पाहिजे तसा वेळ खर्च करू शकता." म्हटले, आमच्या एवढे हे वाढलेत असेट्स, की ते आम्हाला काम करावंच लागते आणि पळावंच लागते. नाही पळलो तर हप्ता भरणार कोण? आपण काय शिकलो मित्रांनो, की ह्या धावपळीच्या जगात लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका. काही करू नका लोकांना दाखवण्यासाठी. आपल्याकडे जेवढा पैसा आहे, तेवढा खर्च करा. चांगले व्यवस्थित जगा. नाही का? काय लोकांना दाखवून काय करणार आहे सांगा की आपण? लोकं काय कुठले कर्ज फेडायला येत नाही आणि कोर्ट आपल्याला रुपये देत नाही कर्ज फेडायला. EMI वगैरे चालू झाले तर. आणि काय प्रॉब्लेम आहे सेकंड हँड गाडी वापरण्यात? मी म्हणतो. काय असं वाईटपणा नाही आहे. तुम्ही म्हणजे सेकंड हँड गाडी वापरताय म्हणजे काय तुम्ही गुन्हेगार नाही होत किंवा तुम्ही एक नाही का तुमचं स्टेटस खराब होतंय. असं काही विषय नसतो. हा सगळा माणसाचा मनाचा खेळ आहे मित्रांनो. आणि खरंच सांगतो, की एक म्हणजे तुम्हाला नियम सांगतो खरं म्हणजे फायनान्सचा, की जोपर्यंत तुमच्याकडं
एखादी कार आपण कुठली पण कार म्हणू शकतो, ती दोनदा घेण्याइतके पैसे नसतील कॅशमध्ये, तर कुठलीही कार खरेदी करू नका व कुठलीही गोष्ट खरेदी करू नका. म्हणजे हा नियम तुम्ही प्रत्येक गोष्टीत वापरा. आपल्याकडं ती गोष्ट कॅशमध्ये घेणं 2 वेळा कॅशमध्ये घेता येईल. एवढा जर पैसा नसेल, तर कुठलाही खर्च करू नका. ती आपल्यासाठी अफोर्डेबल नाही आहे आणि ती गोष्ट आपल्यासाठी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं मानसिक संतुलन आहे आणि आपण ज्या सगळ्या ॲसेटवरती आपण सगळं ते खर्च करतोय, ते काही उपयोग नाही मित्रांनो. लोकांना दाखवू नका, लोकांसाठी काही खर्च करू नका. मानसिक त्रास होतो आपल्या डोक्याला. मित्रांनो, मी जो किस्सा तुम्हाला सांगितला, त्यात ते डॉक्टर मला असे पण म्हटले, खूप इच्छा आहे म्हटले, की नातवाबरोबर वेळ घालवावा, मुलांबरोबर वेळ घालवावा, फॅमिलीबरोबर बसून बोलावं. पण ते काय होतच नाही आहे. ते कर्जाचं टेन्शन इतकं आहे त्यांना, की त्यांना सतत काम करावंच लागतंय. सारखं क्लिनिकला जावंच लागतंय. पेशंट बघावं लागते, सुट्टी घेता येत नाही आहे. त्याच्यामुळं खूप त्रास होतोय मित्रांनो त्यांना पण. म्हणून तुम्हाला हात जोडून म्हणजे विनंती आहे, की खरंच काय कर्ज वगैरे करू नका. लोकांना खरंच शो ऑफ करू नका आणि एक सिंपल छान आयुष्य जगा, जे डेब्ट फ्री असेल आणि ह्यात काय वाईट नाही आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझं बोलणं ऐकलं आणि व्हिडिओ जरी छोटा असला, गोष्ट जरी तुम्हाला छोटी वाटत असेल, पण त्याचा खरंच जर अर्थ घेतला, तर खरंच चांगली गोष्ट आहे ही. म्हणून तुम्ही खरंच हे अंमलात आला आणि थँक यू व्हिडिओला बघितल्याबद्दल.